नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के वाघ विद्याभवन, भाऊसाहेबनगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, इयत्ता 6वी, विषय मराठी, गद्यपाठ क्रमांक 9, वारली चित्रकला. मी विषय शिक्षक श्री संजय एन धनगर. आज आपण वारली चित्रकला या पाठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे, म्हणजेच डॉक्टर गोविंद मोघाजी गारे. व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन त्यांनी केलेलं आहे. भारतीय संस्कृती आणि विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यात निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. खरं म्हणजे या पाठातून भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. समृद्धी म्हणजे संपन्नता. नागरी संस्कृतीच्या प्रभावातून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम. नागरी म्हणजे शहरी. सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार. उत्स्फूर्त म्हणजे सहज निर्मिती म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. समीकरण मांडणे म्हणजे सूत्रबद्ध रचना. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृन्मूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती, धातुकाम म्हणजे धातूच्या मूर्ती, पाषाण मूर्ती म्हणजे दगडाच्या मूर्ती, त्यानंतर वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. खरं म्हणजे ही आदिवासी कला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचं काम जिव्या सोम्यामशे यांनी केलेलं आहे. जिव्या सोम्यामशे यांनी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारताच्याही बाहेर म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ही वारली चित्रकला या चित्रकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. असे हे जिव्या सोम्यामशे. आदिम कलेची मूळबीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडावर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतीची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्गसंपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूला परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. भित्तिचित्रे म्हणजेच भिंतीवर काढलेली चित्रे. हंगाम म्हणजे मोसम आणि शिवार म्हणजेच शेत. वारली चित्रकला समजून घ्यायच्या झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध म्हणजेच आकारबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध म्हणजे काटेकोर असं शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अतिसुंदर, अति अप्रतिम
चित्रे त्यांना सुचतात कशी असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगाचा विषय किंवा अतिशय कमी वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक. चीक म्हणजे झाडातील चिकट रस यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्रे काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. रफ स्केच म्हणजे प्राथमिक रेखाचित्र, रेखाटन. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्याकडे रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड व उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार मात्र झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजेच वरून खाली रेषा ओढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. उदयोन्मुख म्हणजे नुकतेच उगवलेले किंवा भरभराटीकडे नेणारे. लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. आदल्या म्हणजे आधीच्या दिवशी. त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. म्हणजे चितारणे म्हणजे रेखाटणे. धवलेरी म्हणजे भित्तिचित्रे काढणाऱ्या स्त्रिया ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. पुरोहित म्हणजे धवलेरी ही स्त्री लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडताना दिसतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेखाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला, पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण घेतला आणि अंडाकृती आकार घेतला. पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक म्हणजेच वाकडेपणा आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्षाच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार ते शिकलेत. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. अवलोकन करणे म्हणजे निरीक्षण करणे. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. खरं म्हणजे वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो आहे. आजकाल टी-शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यातील देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो आहे. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. मोहोर उमटणे म्हणजेच ठसा उमटणे. अशा प्रकारे ही वारली चित्रकला आज आपल्याला जगभरात लोकप्रिय झालेली दिसते. धन्यवाद.